नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे पाईप अँड किस्टन, म्हणजे नळ व टाकी. घेऊन आलेलो आहे मी स्वतः जीवन सर. तर विद्यार्थी मित्रांनो, याला काय करायचं आहे, आपल्याला विथ डिटेल स्पष्टीकरणासह नळ व टाकी या टॉपिकला आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता याला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे आणि नवीन असाल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. बघा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो, दोन पाईप ए आणि बी अनुक्रमे 12 मिनिट आणि 24 मिनिटात टाकी भरू शकतात, तर पाईप सी पूर्ण टाकी 32 मिनिटात रिकामी करू शकते. तिन्ही पाईप एकाच वेळी उघडले जातात, तथापि टाकी पूर्ण भरण्यापूर्वी 2 मिनिटे आधी पाईप सी बंद केला जातो. टाकी पूर्णपणे किती वेळा किंवा मिनिटामध्ये भरेल, हा तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आहे, ए आणि बी यांनी काय केलेलं आहे, अनुक्रमे 12 मिनिट आणि बी ने 24 मिनिटात टाकी पूर्णपणे भरलेली आहे. तर बघा, पाईप सी हा 32 मिनिटात टाकी रिकामी करू शकतो. सी किती, 32 मिनिटात टाकी रिकामी करू शकतो. तर बघा, यांचा जो आपल्याला लसावी मिळेल तो मिळेल 96. किती मिळणार, 96. तर बघा, 96 ला 12 ने 8 वेळा भाग जातो. त्याच्यानंतर 96 ला 24 ने किती वेळा भाग जाणार, 4 वेळा. आणि इथे किती वेळा भाग जाणार, 3 वेळा भाग जाणार. आता जो सी पाईप आहे हा 32 मिनिटात टाकी रिकामी करू शकतो, म्हणजे इथे काय येणार, मायनस, कारण सी हा रिकामी करणारा काय आहे, पाईप आहे, टाकी रिकामी करणारा पाईप आहे. तर बघा, इथे या तिघांची कार्यक्षमता काय होणार, 8 आणि 4 12 आणि 12 मधून 3 गेले तर किती, 9. जर हे 9 काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस बी ची कार्यक्षमता असणार आहे. समजलं एवढं. आता पूर्ण जी टाकी भरलेली आहे ती 96 भरलेली आहे. आता इथून बघा, तथापि टाकी भरण्यापूर्वी 2 मिनिटे आधी पाईप सी बंद केला जातो. आता बघा, पाईप सी हा 2 मिनिटा आधी बंद केला जातो, पण पाईप सी ची बघा कार्यक्षमता किती आहे, 3 आहे, म्हणजे 2 गुणेला 3 किती झाले, 6. ही टोटल सी ची कार्यक्षमता झाली. आता या 96 पूर्ण भरलेल्या टाकीमधून ही काय झाली, पूर्ण भरलेली टाकी आहे, या पूर्ण भरलेल्या टाकीमधून 6 म्हणजे फक्त सी ची कार्यक्षमता काय करा, मायनस करा, वजा करा, तर इथं टोटल भरलेली टाकी किती राहते, 90 राहते. किती राहते, 90 राहते. आता बघा, टाकी पूर्णपणे किती वेळात किंवा मिनिटामध्ये भरेल. तर आता पूर्ण टाकी किती भरलेली आहे, 90, आणि आपली टोटल कार्यक्षमता किती आहे, 9. तर 90 आणि 9 किती वेळा, 10 मिनिटात पूर्ण टाकी भरेल. किती मिनिटात, 10 मिनिटात. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे बी. तर हा इतका सरळ आणि सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. समजलं तुम्हाला. चला वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 2 काय, ए आणि बी हे पाईप अनुक्रमे 12 आणि 15 मिनिटात टाकी भरू शकतात. त्यानंतर टाकी भरल्यावर ती पाईप सी 1 मिनिटात रिकामी करता येते. बघा काय, ए हा पाईप 12 मिनिटामध्ये आणि बी हा पाईप 15 मिनिटामध्ये काय टाकी भरू शकतात, पण पाईप सी हा 1 मिनिटात टाकी रिकामी करतो. आता बघा, यांचा लसावी किती येणार, 12 पंचे 60, 15 चौ 60 आणि एक्स म्हणजे किती, 60 एक्स ही यांची काय असणार आहे, लसावी असणार आहे. तर 60 ला 12 वेळा किती, 12 ने जर भाग दिलं तर किती वेळा भाग जाणार, 12 पंचे 60 आणि एक्स जशाच्या तसं, 15 चौ 60 एक्स जशाच्या तसं, आणि 60 ला फक्त एक्स ने भाग दिला 60 एक्स ला, तर इथे किती राहणार, 60 राहणार. ठीक आहे, एवढं समजलं. आता बघा, तिन्ही पाईप एकाच वेळी उघडल्यावर ती टाकी 10 मिनिटात भरते. आता आपल्याला हे 3 पाईप म्हणजे ए बी आणि सी पाईप उघडायचे आहे. आता बघा, इथे कार्यक्षमता काय होणार यांची, ए आणि बी 9 होणार, आणि सी काय होणार, ही खाली करणारी म्हणजे रिकामी टाकी आहे. म्हणजे बघा, इथे काय होणार, ए प्लस बी प्लस, आता इथे सी हा मायनस मध्ये जाणार, कारण सी हा खाली काय करतो, रिकामी टाकी करतो सी पाईपने. तर इथे बघा, 5x अधिक 9x प्लस हे किती होणार, -60. 5 आणि सॉरी इथे किती आहे, 4. 5 आणि 4 किती होणार, 9x अधिक, आता अधिक आणि मायनस किती होणार, मायनस, तर इथे 60 राहणार. ही झाली ए प्लस बी ची कार्यक्षमता झाली.
एवढं समजलं. आपल्याला काय काढायचं आहे, एक्सचे मूल्य शोधायचे आहे. आता बघा ही जी पूर्ण काय आहे, 60x पूर्ण भरलेली टाकी आहे. काय पूर्ण भरलेली टाकी आहे. तर या पूर्ण भरलेल्या टाकीला म्हणजे 60x ला यांची कार्यक्षमता किती आहे, ए बी आणि सी ची आपल्याला 9x-60 मिळाली आहे आणि हे पूर्ण भरण्यासाठी आपल्याला 10 मिनिट लागतात. तर हे 10 मिनिट जशाच्या तसे ठेवा. समजलं. हा झाला आपला इक्वेशन. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं होणार बघा, 60x जशाच्या तसे ठेवा. आता काय होणार, हे जे 9x-60 आहे याला काय करायचं, उजव्या साईडला न्यायचं. म्हणजे हे काय होणार, गुणाकारामध्ये जाणार. 10 गुणिला 9x-60 तर किती येणार इथे. याला जर सॉल्व्ह केलं तर 60x बरोबर 10 आणि 9x किती होणार, 90x आणि 10 गुणाकारामध्ये किती 60 म्हणजे हे -600. आता बघा 60 मधून किंवा 90x मधून 60 वजा केले तर किती राहतं, 30x बरोबर 600 आणि x बरोबर किती राहणार 20. तर आपल्याला शेवटी काय काढायचं विद्यार्थी मित्रांनो, x चे मूल्य. तर x चे मूल्य आहे 20. पर्याय क्रमांक सी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल, अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी मांडू शकता आणि नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 3 ला. बघा प्रश्न क्रमांक 3 काय, पाईप ए आणि बी अनुक्रमे 12 तास आणि 16 तासांत टाकी पूर्ण भरू शकतात. पाईप सी 24 तासात संपूर्ण टाकी रिकामी करू शकते. तिन्ही पाईप एकाच वेळी उघडले जातात, परंतु पाईप बी 4 तासांनी बंद होतो. रिकामी टाकी किती तासात पूर्णपणे भरेल. बघा खूप सुंदर प्रश्न आहे. पाईप ए आहे आणि पाईप बी आहे. पाईप ए हा 12 तासात आणि पाईप बी हा 16 तासात टाकी भरतोय. आता बघा जो पाईप सी आहे हा 24 तासात संपूर्ण टाकी काय करतो, रिकामी करतो. काय करतो, संपूर्ण टाकी रिकामी करतो. एवढं समजलं तुम्हाला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जो तिसरा प्रॉब्लेम आहे हा थोडा डिफरंट प्रॉब्लेम आहे. कसा डिफरंट प्रॉब्लेम आहे, जर तुम्हाला याच्यावरून जर तुम्हाला समजलं विद्यार्थी मित्रांनो, 24 तास हे काय करू शकतात, टाकी खाली करू शकते पाईप सी 24 तासात. तत्पूर्वी याचा जो आपल्याला लसावी घ्यायचा आहे तो किती होणार बघा, 12 16 आणि 24चा 48 लसावी होणार. आता 12 चौ 48 म्हणजे 4 1 आणि 16 तेरी 48 म्हणजे इथे 3 येणार आणि 24 गुणेला 2 किती होणार 48. तर ही झाली आपली संपूर्ण लसावी. ही काय झाली, पूर्ण भरलेली टाकी आहे. काय आहे, पूर्ण भरलेली टाकी आहे. एवढं समजलं. आता जो पाईप 2 आहे म्हणजे पाईप सी आहे, हा पाईप सी हा खाली करतोय म्हणजे याची इफिशियन्सी जी कार्यक्षमता आहे ही -2 आहे. किती आहे, -2. एवढं समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता बघा इथे काय म्हणतो, परंतु पाईप बी हा 4 तासात बंद होतो. पाईप जो बी आहे, पाईप बी आहे हा 4 तासांत काय होतो, बंद होतो. 4 तासात बंद होतो. तर मला सांगा पाईप बी ची कार्यक्षमता तुम्हाला किती दिसत आहे, 3 दिसत आहे. म्हणजे पाईप बी 4 गुणेला 3 याची आता टोटल कार्यक्षमता किती झाली, 12. पण पूर्ण भरलेली जी आपली टाकी आहे ती किती आहे, 48. तर 48 मधून जर 12 वजा केले तर किती राहतं इथे तुम्हाला, 36 राहतं. ही झाली आता पूर्ण भरलेली टाकी. आता शेवटी काय, रिकामी टाकी किती तासांत पूर्णपणे भरेल. मला सांगा ही जी कार्यक्षमता सी आहे ही रिकामी केलेली टाकी आहे. तर आपल्याला तेच शेवटी विचारलं आहे, रिकामी टाकी किती दिवसात किती तासांत पूर्ण भरेल. तर आपली भरलेली टाकी आहे 36 आणि रिकामी करण्याची कार्यक्षमता आहे 2. तर 36 भागेला 2 किती, 18 तासांत काय होय, पूर्ण भरेल. म्हणजे पर्याय क्रमांक हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता आणि डिफरंट प्रश्न होता. बाकीचे जो 2 आपण प्रश्न सॉल्व्ह केले त्या प्रश्नाचा हा थोडा डिफरंट काय होता, प्रश्न होता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, अशाच प्रश्नासाठी माझ्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा 4 पण खूप सुंदर प्रश्न आहे. एक इनलेट पाईप 4 तासात टाकी पूर्ण भरू शकते. बघा हा जो पाईप आहे एक, हा टाकी पूर्ण भरू शकते आणि दुसरा जो पाईप आहे तो आउटलेट पाईप आहे, तो 6 तासात 30 टाकी रिकामी करू शकते. बघा पहिला जो पाईप आहे तो इनलेट पाईप आहे म्हणजे आतमध्ये
नेणारा पाईप आहे आणि जो दुसरा पाईप आहे तो आउटलेट म्हणजे बाहेर सोडणारा. तर इनलेट आहे 4 आणि आउटलेट आहे 6. ठीक आहे. त्याच्यानंतर यांची जी कार्यक्षमता होणार आहे ती 12 होणार आहे. तर बघा याचं LCM 12 झालंय, 4 त्रिक 12 आणि साइन दुने 12. आता जो आउटलेट पाईप आहे तो काय राहणार, हा मायनस मध्ये राहणार, बरोबर आहे ना. तर याच्यासाठी या दोघांची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता 1 होणार, 3 मायनस 1, 3 मायनस 2 म्हणजे किती राहणार, 1 राहणार. आता बघा शेवटी चुकून दोन्ही पाईप उघडे सोडले जातात. तर दोन्ही पाईप म्हणजे ए अधिक बी पाईप उघडे सोडले जातात. तर ए ची कार्यक्षमता 3 आहे आणि बी ची कार्यक्षमता -2, म्हणजे -2 किती होणार, हा होणार 1. तर ह्या दोघांची कार्यक्षमता आपल्याला 1 मिळाली आहे. हे बघा मी इथे लिहिलंय 1. आता बघा टाकी किती तासात अर्धी भरेल. ही जी 12 आहे ही 12 पूर्ण भरलेली टाकी आहे, पूर्ण भरलेली टाकी आहे. तर आपल्याला काय विचारलंय, अर्धी भरलेली टाकी. मग 12च्या अर्धी किती होणार, 6 होणार, बरोबर आहे. आणि आपल्याला 6 विचारलाय म्हणजे अर्धी भरलेली टाकी आहे आणि कितीच्या कार्यक्षमतेने, 1च्या, म्हणजे 6 भागेला 1 म्हणजे 6 तासांत काय होणार, ती अर्धी टाकी भरली जाणार. पर्याय क्रमांक ए हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. जर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा असा विचारला असता, दुसरा प्रश्न जर किती तासात ती टाकी पूर्ण भरेल, तर किती, 12 भागेला कार्यक्षमता किती आहे, 1 आहे. तर आपली जी फायनल आन्सर आपला येणार होतं ती किती, 12. कारण 12 ही पूर्ण भरलेली टाकी असणार आहे, पूर्ण भरलेली टाकी. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जो आपला सेंटेन्स आहे, वाक्य आहे, तो व्यवस्थित वाचायचं की तिथं अर्धी आहे की पूर्ण भरलेली आहे. ठीक आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे म्हणून याला IMP करून ठेवा. ठीक आहे. अशा टाईपचे तुम्हाला सरळ सेवेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, एका नळाने 15 तासात आणि दुसऱ्या नळाने 17 तासात एक टाकी भरता येते. दोन्ही नळ एकत्र उघडल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल. बघा एक नळ आहे, पहिला नळ ए आहे म्हणजे एक करतो, हा 15 तासात आणि दुसरा नळ जो आहे तो किती आहे, 17. तर यांची जी लसावी आहे ती लसावी काय येणार बघा, या दोघांनाही जर आपल्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 15 गुणेला 17 केलं तर लसावी मिळणार. बघा लसावी मग याचा फॅक्टर काय मिळणार म्हणजे अवयव काय मिळणार, इथे 15 आहे तर इथे 15 आहे, बघा राहिले किती, इथे 17 राहणार आणि इथे 17 आहे तर इथे किती राहणार, 15. या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला 15 गुणिले 17 तर किती येतं, 255 येतं यांचं लसावी. समजलं. आता बघा दोन्ही नळ एकत्र उघडल्यास, दोन्ही म्हणजे ए अधिक बी नळ, तर ए किती आहे, 17 आहे आणि बी 15 आहे, तर किती होणार आहे, 32 होणार. किती होणार, टोटल 32 होणार यांची कार्यक्षमता. तर आपल्याला ही झाली पूर्ण भरलेली टाकी 255. तर 255 भागेला किती, दोन्यांची कार्यक्षमता किती आहे, ए आणि बी ची 32 आहे. तर आपल्याला शेवटी तेच विचारलं आहे की दोन्ही नळ जर एकत्र उघडल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल, किती, 255 भागेला 32 तास लागेल. तर हा आपला फायनल आन्सर असणार आहे. समजला. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. बघा प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो, एका पाण्याच्या टाकीला 2 छिद्रे आहेत. पहिल्या छिद्राने टाकी 9 मिनिटात रिकामी होते आणि दुसऱ्या छिद्राने 6 मिनिटात रिकामी होते. जर पाणी एका स्थिर गतीने बाहेर पडत असेल तर दोन्ही छिद्रांना टाकी रिकामी होण्यास किती मिनिटे लागेल. बघा जो पहिला टाकीचा होल आहे याला H1 लिहितो, तर तो 9 मिनिटात टाकी रिकामी करतो आणि दुसरा जो होल आहे तो किती, 6 मिनिटात टाकी काय करतो, रिकामी करतो. जर यांचा आपल्याला लसावी घेण्याचं काम पडलं तर किती होणार, 18 होणार. 9 दुने 18 आणि साइन त्रिक 18. ठीक आहे. आता काय म्हणत आहे बघा, जर पाणी एका स्थिर गतीने बाहेर पडत असेल, दोन्ही छिद्रांना टाकी रिकामी होण्यासाठी किती मिनिट लागतात. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, ए अधिक बी ची कार्यक्षमता किती झाली, 2 अधिक 3 म्हणजे 5 ही दोघांची कार्यक्षमता झाली आणि पूर्ण भरलेली टाकी किती आहे, 18 आहे. तर 18 भागेला किती होणार, हे दोघांची कार्यक्षमता 5, तर किती होणार बघा, किती होणार, इथे फ्रॅक्शन मध्ये आहे तर आपल्याला काय करावं लागेल, मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपल्याला आन्सर काढावं लागेल. तर काय होणार, 5 5 त्रिक 15, 15 3 18 म्हणजे 3 भागेला 5. पर्याय क्रमांक ए हे आपलं
फायनल आन्सर असणार आहे. समजलं? तर अशा प्रकारे हा प्रश्न होता आणि खूप सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. आणि हे सगळे PYQ घेतलेले प्रश्न आहे मी. ठीक आहे. तर नवीन असाल तर या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. आता प्रश्न क्रमांक 7 बघा, खूप सुंदर प्रश्न आहे. एका टाकीमध्ये 2 इनलेट असतात, ए आणि बी, जे अनुक्रमे 15 तास आणि 20 तासात भरू शकतात. एक आउटलेट सी संपूर्ण टाकी 12 तासात रिकामी करू शकते. बघा, ए आणि बी हे काय आहे? 2 इनलेट पाईप आहे. म्हणजे ए किती मिनिटात? 15 तासात, सॉरी 15 तास आहे आणि बी 20 तास आहे. आणि जो सी आहे तो आउटलेट म्हणजे बाहेर जाणारा पाणी आहे, म्हणजे किती? 12 तासात ही टाकी रिकामी करू शकते. कोणता? पाईप सी. आता बघा, यांचा जर आपण LCM घेतला म्हणजे लसावी घेतला तर किती येणार? 60 येणार. हा झाला तिघांचा लसावी. तर किती येणार? 15 चौ 60, 20 3 60 आणि 12 पंचे 60. आता जो पाईप सी आहे, पाईप सी हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो? रिकामा करणारा म्हणजे टाकी रिकामा करणारा पाईप आहे. म्हणजे यांची कार्यक्षमता किती होणार? ए अधिक बी अधिक सी. तर याची कार्यक्षमता ए 4 आहे, बी किती आहे? 3 आहे, अधिक आणि सी -5. -5 का बरं? कारण हा खाली करणारा पाईप आहे, टाकी खाली करणारा पाईप, म्हणजे इथे मायनस. आणि तर किती होणार? 7 बरोबर आहे. आणि -5 किती होणार? 2 ही तिघांची कार्यक्षमता होणार. ठीक आहे. आता बघा, जर टाकी रिकामी असेल आणि आउटलेट ए बी आणि सी एकाच वेळी उघडले असतील तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? आता आपल्याला पूर्ण भरलेली टाकी किती आहे? 60 आहे, बरोबर आहे. आता 60 आहे आणि या तिघांची कार्यक्षमता किती आहे? 2 आहे. तर आपल्याला 30 तास हा वेळ लागेल. काय? तर ती टाकी भरण्यास 30 तास लागेल. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक ए हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. समजलं? तर अशा प्रकारचा हा खूप सुंदर प्रश्न आपण काय घेतलेला आहे, डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 पण बघा, खूप सुंदर प्रश्न आहे. ए आणि सी हे पाईप अनुक्रमे 32-48 तासात रिकामी टाकी भरू शकतात, तर पाईप बी हा 24 तासात पूर्ण टाकी रिकामी करू शकते. बघा, आपल्याला सुरुवातीला बघा ए आणि सी दिलेला आहे, हे अनुक्रमे एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. ए किती आहे? 32 आहे आणि सी आहे 48. आणि जो राहिलेला पाईप बी आहे तो बी काय करतो? 24 तासात भरलेली टाकी रिकामी करू शकते. ठीक आहे. तर यांचा आपल्याला काय घ्यायचा आहे? लसावी. तर यांचा लसावी किती होणार बघा? 96 होणार. तर 32ने किती वेळाला भाग जाणार? किती वेळा? 3 वेळा. आणि 48 दुने किती होणार? 96 आणि 24 चौ 96. आता बघा, जो बी पाईप आहे विद्यार्थी मित्रांनो, हा खाली करणारा पाईप आहे, म्हणजे इथे काय येणार? मायनस येणार. म्हणजे यांची कार्यक्षमता काय होणार? ए अधिक बी अधिक सी किती होणार? ए किती आहे? 3, बी किती आहे? 2 आणि सी -4. म्हणजे यांची कार्यक्षमता 3 आणि 2 5, 5 आणि -4 म्हणजे किती? 1 ही कार्यक्षमता होणार. एवढं समजलं? आता बघा, शेवटी काय म्हटलं आहे, जर तिन्ही पाईप एकाच वेळी उघडले तर टाकी किती? 2/3 भरण्यासाठी किती तास लागेल? आता बघा, ही पूर्ण भरलेली टाकी आहे 96. तर 96ला किती टाकी भागेला किती? 2/3 भरण्यासाठी किती तास लागतील? बरोबर आहे. आणि इथे बघा, यांची कार्यक्षमता एकच आहे, त्याच्यामुळे इथे फरक पडणार नाही. कोणाचा? या तिन्ही पाईपचा. ठीक आहे. आता बघा, याला भाग द्या. 3 3 9 आणि 3 दुने 6 म्हणजे किती राहणार? 32 गुणिले 2. तर इथे किती येणार? 64. हा आपल्याला काय मिळणार आहे? फायनल आन्सर मिळणार आहे. समजलं? तर पर्याय क्रमांक ए हे आपला फायनल आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला नक्कीच प्रश्न आवडत असेल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा. आता तुम्हाला प्रश्न बघताच काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये हे समजत असेल आणि मी कशा प्रकारे प्रश्न काय करत आहे, सॉल्व करत आहे, टॅकल करत आहे, याचं तुम्हाला नॉलेज झालेलं असेल. बघा, पाईप ए आणि बी अनुक्रमे 30 तास आणि 45 तासांत टाकी भरू शकतात. कुठला पाईप? पाईप ए 30 आणि पाईप बी किती? 45 तास. एवढं समजलं? त्यानंतर बघा, पाईप सी एकटा 20 तासात टाकी रिकामी करू शकते. पाईप सी किती? 20 तासात टाकी रिकामी करू शकते. तर याचं जर आपण काय घेतलं? लसावी घेतलं तर किती येणार? 180 येणार. आता आलं कसं 180? कारण या 180नी
तिन्ही याला काय होतात डिवायडेड होतात. तर किती होणार 60 तेरी 180 आणि हे 45 गुणिला 4 केलं तर 180 आणि 20 9 180. समजलं. आता जो पाईप सी आहे हा काय करतो टाकी रिकामी करतो. म्हणजे हा जो कार्यक्षमता आहे 9 हा रिकामी टाकी करण्यासाठी आहे. बघा एवढं जर समजलं त्यानंतर बघा टाकी भरल्यावर सी 8 तासात उघडला जातो. बघा पाईप जो सी आहे पाईप सी आहे हा 8 तासासाठी उघडला जातो. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला. आता जो पाईप सी आहे विद्यार्थी मित्रांनो हा 8 तासासाठी उघडला जातो पण याची एक्झॅक्ट जी कार्यक्षमता आहे ती किती आहे 9 आहे. म्हणजे बघा पाईप सी 8 गुणिला 9 किती होणार 72 होणार. आता जी 72 झाली ही कोणाची कार्यक्षमता झाली पाईप सी ची कार्यक्षमता झाली. म्हणजे पाईप सी हा एकटा 72 काय करतो लिटर टाकी भरत असेल. म्हणजे पूर्ण टाकी 180 भरलेली आहे त्याच्यामधून फक्त 72 हा कोण पाईप सी टाकी भरत आहे. म्हणजे इथे किती राहिला 108 मिळून किती राहिले फक्त ए आणि बी हे काय करतात टाकी भरतात. एवढं समजलं तुम्हाला. ठीक आहे. एवढं समजलं असेल तर बघा नंतर काय होणार. नंतर बघा इकडे भरलेली टाकी किती झाली ए आणि बी मिळून 108 झाली. आता मला सांगा इथे काय म्हणतोय पाईप ए आणि बी एकाच वेळी उघडले जातात. किती पाईप ए आणि बी एकाच वेळेत. तर पाईप ए किती आहे आणि पाईप की बी किती आहे 4 आणि 6 म्हणजे हे किती झाले 10 झाले. ह्या दोघांची कार्यक्षमता झाली. ठीक आहे. आता ए आणि बी पाईप एकत्रितपणे टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल. आपली बघा जी पाईप सी ने टाकी भरलेली होती ती किती आहे 72 आणि आपल्याला ए आणि बी ने किती टाकी भरेल याच्यासाठी आपल्याला वेळ काढायचा आहे. जर सी ने 72 तास लागले तर ए बी ची कार्यक्षमता 10 आहे. तर याच्यासाठी आपल्याला ए आणि बी ची काय किती वेळ लागेल हे काढायचं आहे. तर किती होणार 7.2 तास आपल्याला ए आणि बी ने पूर्णपणे एकत्रितपणे टाकी भरण्यासाठी वेळ लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. समजलं. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला प्रश्न जर आवडत असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो हे ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी घेतलेले काय आहे टॉपिक वाईज सिरीज आहे. तर तुम्ही याला PYQ सिरीज म्हणून मी माझ्या यूट्यूब चॅनलला घेतलेली आहे. एकदा तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि कशा प्रकारे घेतलं आहे ते तुम्ही एकदा काय करा बघून घ्या. ठीक आहे. चला. आणि विद्यार्थी मित्रांनो एक खास गोष्ट सांगतो तुम्हाला. जे काही करंट अफेअर चालू घडामोडीचा जो काही डाटा आहे ठीक आहे तो डाटा किंवा मी पेपर कटिंग या मी व्हॉट्सअप ग्रुपला काय करत असतो टाकत असतो डेली टाकत असतो. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे या QR ला स्कॅन करायचं आहे. या QR ला स्कॅन करून काय करायचं आहे या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे जॉईन करायचं आहे. आणि या चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला सगळे मटेरियल म्हणजे GK GS त्याच्यानंतर काय जे काही करंट अफेअरचे छोटे छोटे टॉपिक आहे किंवा पॉईंट आहेत जे काही इम्पॉर्टंट आहे ते पॉईंट्स मी डेली या ग्रुपवरती काय करत असतो व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या QR ला स्कॅन करून या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. ही तुम्हाला एक महत्त्वाची काय बातमी आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 खूप सुंदर प्रश्न आहे आणि या प्रश्नाला तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. बघा काय काय आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 1 तास 20 मिनिटात एक टाकी भरण्यासाठी एकाच प्रकारचे 6 पाईप लागतात. जर एकाच प्रकारच्या 5 पाईप वापरल्या तर किती वेळ लागतो. आपल्याला इथे वेळ काढायचा आहे. बघा जो पहिला दिलेला आहे वेळ तो किती आहे 1 तास 20 मिनिटे. 1 तास 20 मिनिट. ठीक आहे. तर याला आपल्याला काय करायचं आहे पूर्ण मिनिटामध्ये कन्वर्ट करा. 1 तास म्हणजे किती 60 आणि हे 20 मिनिटं म्हणजे किती 80 मिनिटे हे टोटल झाले. तर 80 मिनिटामध्ये किती 6 प्रकारचे एकच पाईप वापरला जातो. म्हणजे बघा 80 गुणिला 6. आता बघा जर एकाच प्रकारच्या 5 पाईप वापरल्या म्हणजे 5 पाईप वापरल्या तर किती वेळ लागेल. तर आपल्याला वेळ काढायचा आहे म्हणजे इथे x कन्सिडर करू. आता बघा इथे कितीने भाग जाणार 16 पंचे 80 आणि 16 गुणिला 6 किती होणार 96 म्हणजे x बरोबर 96.
ही आपल्याला काय लागेल, वेळ लागेल. आता बघा 96 आपल्याला कुठेच दिलेले नाही, तर अशा वेळेस या 96ला काय करायचं, तास आणि मिनिटात कन्वर्ट करायचं. तर बघा 96 हे आपल्याला टोटल मिनिटे आहे, ही काय झाले मिनिटे, तर याला आपल्याला तास आणि मिनिटात कन्वर्ट करायचं आहे. तर 96 मधून काय करा, 60 मायनस करा, इथे 60 होणार ही मिनिटे आणि राहिलेली पुन्हा किती, इथे 36 मिनिटे, बरोबर आहे. तर 60 मिनिटे म्हणजे 1 तास आणि ही 36 मिनिटे जशाच्या तसे, म्हणजे आपलं जो फायनल आन्सर येणार आहे तो 1 तास 36 मिनिटे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. समजलं. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता आणि खूप लॉजिकल प्रश्न होता. जर तुम्हाला नक्कीच प्रश्न आवडत असेल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 11 कडे. बघा 11 काय म्हणतो, ए बी सी पाईप अनुक्रमे 10 15 18. बघा ए बी आणि सी पाईप अनुक्रमे किती, 10 15 आणि 18 तासात टाकी भरू शकतात. पाईप ए आणि सी 5 तासासाठी उघडले जातात. बघा यांची कार्यक्षमताची इफिशियन्सी किती होणार, म्हणजे एलसीएम किती होणार यांचा, 90 एलसीएम होणार, म्हणजे लसावी होणार. तर कितीने भाग जाणार, 90ला 10 वेळा, किती वेळा, 9 वेळा भाग जाणार 10ने, आणि इथे किती होणार, 15 छक्क 90 आणि 18 पंचे 90. समजलं. आता बघा काय म्हणताय, ए आणि सी 5 तासासाठी उघडले जातात. कोण, ए आणि सी. बघा ए प्लस सी किती, 5 तासासाठी. तर ए आणि सी ची कार्यक्षमता बघा किती आहे, ए ची किती आहे 9 आणि सी ची किती आहे 5. तर 9 अधिक 5 तर किती होणार हे दोघं, बघा 5 आणि 9 गुणिले 9 अधिक 5 किती होणार, 14 आणि 14 पंचे किती होणार, 70. ही कोणाची, ए आणि सी ची कार्यक्षमता झाली. कोणाची, ए अधिक सी ची कार्यक्षमता. एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा, त्यानंतर पाईप ए बंद केला जातो. कोणता, हा जो 9 वाला पाईप आहे हा बंद केला जातो. ठीक आहे, म्हणजे 9 कार्यक्षमता बंद केला जातो. आणि बी पाईप एकाच वेळी उघडला जातो. कोणता, पाईप बी. आता मला सांगा, या दोघांची कार्यक्षमता ए प्लस सी ची कार्यक्षमता 70 आली आणि पूर्ण ही जी टाकी भरलेली आहे ती किती आहे, 90. जर 90 मधून 70 वजा केले तर किती राहतं, इथे 20 राहतं. 70 कुठले, हे ए आणि सी चे, आणि हे 90 कुणाचे आहे, ए प्लस बी प्लस सी चे पूर्ण भरलेली टाकी, आणि ही ए आणि सी ची पूर्ण भरलेली टाकी आहे. तर टोटल राहिलेली टाकी किती राहिली, हे फक्त 20 राहिलेली आहे. आता काय म्हणत आहे आपल्याला, 20 ही टाकी फक्त पाईप बी एकाच वेळे उघडला जातो, आणि तो पण सी सोबत. कोणासोबत, सी सोबत. तर बघा 20 आहे आणि दोघे मिळून म्हणजे बी प्लस सी. तर बघा 20 आणि 11 ही यांचे काय होणार, बी किती आहे, बी बघा ना, बी किती आहे 6 आणि सी किती आहे 5. 5 आणि 6 किती झाले, 11 झाले. जर याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं तर बघा किती होणार, हे होणार 11 1 11 आणि हे किती राहणार, इथे 9 राहणार. आता ऑप्शनमध्ये असं कुठलंच आपल्याला उत्तर दिलेलं नाही. पण बघा इथे काय म्हणतो, बी पाईप एकाच वेळी उघडला जातो सी सह. आता इथे सी ची कार्यक्षमता किती आहे 5 आणि इथे हे जी आलेली आहे ती कोणाची आली, बी याची आलेली आहे. तर आपल्याला दोघांसोबत म्हणजे ए आणि सी ची कार्यक्षमता टोटल घ्यायची आहे. तर इथे ए ची कार्यक्षमता 1 आली आहे, तर सी ची कार्यक्षमता किती होणार, 5 होणार, कारण इथे 5 आलेले आहे. म्हणजे टोटल आन्सर किती होणार, इथे 6 9 भागीला 11 हे होणार आपलं फायनल आन्सर. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं फायनल आन्सर आहे. समजलं. तर अशा प्रकारचा हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होता आणि खूप जबरदस्त प्रश्न आहे, याला स्टार मार्क करून ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला यूट्यूब चॅनलला, याच चॅनलवरती दिसतील, म्हणून या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. वळूया. बघा हा तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न आहे. जर तुम्हाला इतके प्रश्न समजले असतील तर या प्रश्नाला तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः सॉल्व करायचं आहे आणि यांचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. ठीक आहे. याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मला द्या आणि नंतर जर तुम्हाला नसेल तर मी याला दुसऱ्या सेटमध्ये सॉल्व करून देणार. ठीक आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर खरंच हा घेतलेला संच आवडला असेल तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. चला भेटूया नंतरच्या आपल्या काय जो काही आपण घेणार आहोत टॉपिक त्यामध्ये. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खरंच हा
चॅनल आवडत असेल तर या चॅनलच्या यूट्यूब चॅनलला या चॅनलचे जे काही व्हिडिओ असेल त्यांना लाईक करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल तर शेअर करायचं आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थांबूया इथेच, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. थँक्यू. हॅव अ नाईस डे.